नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार सौरभ राव यांनी स्वीकारला. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सौरभ राव यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त पदाची सूत्रे सुपूर्द केली. सौरभ राव हे ठाणे महानगरपालिकेचे 22वे आयुक्त आहेत. ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या 2003च्या बॅचचे अधिकारी आहेत. ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते पुणे येथे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत होते. राव हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी लखनौ विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश येथे राज्य सेवेत तसेच भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम केले. 2003 मध्ये राव भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. 2004 मध्ये वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदुरबारचे जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. पुणे येथे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, साखर आयुक्त, पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ठाण्यात येण्यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते. ठाणे एक बहुत ही गतिमान शहर है और मेरा जो अभी तक का प्रशासकीय अनुभव है उस अनुभव के आधार पर इस शहर के नागरिकों की अपेक्षाओं को पूर्ण करने का मेरा प्रयत्न रहेगा. इसके साथ ही एक मध्यम टर्म और लॉन्ग टर्म प्रोजेक्ट्स इथे यहाँ पर लाना और साथ ही महानगर पालिका में आर्थिक डिसिप्लिन लाते हुए महानगर पालिका के आर्थिक स्रोतों को मजबूत करने का भी मैं प्रयत्न करूँगा. मुंबई मनपा के बाद सबसे हाईएस्ट रहेगा. इसके लिए कुछ बहुत साधारण सूत्र हैं जिनको आप फाइनेंशियल डिसिप्लिन लाने के लिए यूज़ करते हैं, जो लगभग सभी महानगर पालिकाओं में होता है, जिसमें सबसे इम्पॉर्टेंट है कि अपने अनावश्यक खर्च को कम करना. इसके अलावा जो हमारा रेवेन्यू के हमारे रिसोर्सेज हैं उनको मजबूत करना, उनका सबलीकरण करना, रेवेन्यू रिकवरी की एफिशिएंसी को बढ़ाना और साथ ही हमारे पास बड़े प्रोजेक्ट्स को करने के लिए कुछ बहुत लो इंटरेस्ट पे अवेलेबल हमारे पास रिसोर्सेज अवेलेबल हैं, जो राष्ट्रीय भी हैं और अंतर्राष्ट्रीय भी हैं. उन रिसोर्सेज को अट्रैक्ट करके हमारे पास रेवेन्यू जनरेट करने वाले प्रोजेक्ट्स पे फोकस करना, ये सारे उपाय मेरे द्वारा किए जाएंगे. आपने जिस तरीके से पूना हो, नंदुरबार हो या नागपुर हो, अनेक जगह कार्यकाल आपने संभाले. मजिस्ट्रेट के तौर पर आपने भी काम किया, तो ठाणे को किस नज़रिए से देखते हो? अभी तक मैंने जहाँ पे काम किया है उसकी तुलना में मुझे ऐसा महसूस हो रहा है ठाणे सबसे ज़्यादा अर्बनाइज्ड सिटी है और मुंबई से बिल्कुल लगा हुआ होने के कारण, मुंबई का एक ट्विन सिटी होने के कारण नेचुरली यहाँ पे कॉम्प्लिकेशन ज़्यादा हैं और साथ ही यहाँ पे जो नागरिकों की अपेक्षाएं हैं वो भी ज़्यादा होंगी. इन सभी मुद्दों को, इन सभी तथ्यों को मद्देनज़र रखते हुए एक स्ट्रेटजी बनाकर धीरे धीरे आगे बढ़ा जाएगा. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ठाण्यातील प्रसिद्ध जिद्द शाळेत गेल्या 18 वर्षांपासून विशेष मुलांसाठी होळीचे आयोजन केले जात आहे. यावर्षीही विठाई प्रतिष्ठानने या खास उत्सवाचे आयोजन केले, जिथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली. यंदाच्या होळीत प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता भाऊ कदम आणि दिग्दर्शक विजू माने यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगांनी होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो. या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली. खूप बरं वाटतंय, कारण वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी होत असते, पण सांगून पण कलरचा यूज वेगळा होतो. त्यांना सांगितलं साधा कलर लावता लावत नाही, सिल्वर वगैरे कलर लावतात, मग तो जात नाही आणि त्याने हानीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे इकडेच मला वाटतं आमच्या ठाण्यामध्ये या जिद्द शाळेतच विजू माने चव्हाण सर यांच्या काय म्हणतात त्याला प्रयत्नाने जी होळी साजरी केली जाते त्या होळीनिमित्त आम्ही नैसर्गिक अशी होळी साजरी करतो आणि ती इथेच साजरी होते. बाकी मला वाटत नाही कुठे होत असेल, आणि झाली तर उत्तम आहे आणि ते आम्हाला हवंच आहे. नागरिकांना, सर्व ठाणेकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझ्याकडून होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा, धुळवडीच्या शुभेच्छा. आम्ही काही आधीच 2 दिवस आधी आपण धुळवड साजरी करतो आहे. त्याचं कारण आहे मुलांना परत सुट्टी आहे शनिवार रविवार, त्यामुळे विठाई प्रतिष्ठानतर्फे ही जी आपण गेली 18-19 वर्ष होळी साजरी करतो विशेष मुलांसोबत आणि आमच्या सगळ्या विशेष मित्रांसोबत. तर खरं तर ही होळी आम्ही जशी तुम्ही पाहताय, तर या लहान मुलांनीसुद्धा तुम्हाला संदेश दिलेला आहे की पर्यावरणपूरक रंगांनीच होळी खेळा आणि पाणी न वापरता पाण्याचा अपव्यय टाळून होळी खेळा, असा संदेश तुम्हाला आज या सगळ्या विशेष मुलांनी दिलेला आहे या विशेष शाळेतील. तर तशीच होळी सगळ्यांनी साजरी करूया आणि बुरा न मानो लेकिन पाणी बचाओ होली है. गेले 18 वर्ष सातत्याने विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून धर्मवीर आनंदिघे शाळा ही जिद्द जी शाळा आहे स्पेशल मुलांची, त्याच्यामध्ये आपण होळी साजरी करतो. गेले अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत, भाऊ कदम आहे, इतर अनेक जण आहेत, कुशल बद्रिके आहेत, अनेक जण या कार्यक्रमासाठी मुलांना भेटायला इथे येतात. मुलं वर्षभर या होळीची वाट बघत असतात की कधी एकदा होळी हा सण या शाळेमध्ये साजरा होतो. गेले आम्ही अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत, भाऊ कदम आहे, आम्ही एक गोष्ट पाळली आहे की पर्यावरणपूरक आम्ही होळी या ठिकाणी खेळतो, त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय होणार नाही याचीसुद्धा काळजी घेणे अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी घेतो. नागरिकांना या माध्यमातून आम्ही एवढाच संदेश देतो की होळी खेळा, जपून खेळा आणि कमीत कमी पाण्याचा वापर करा आणि पर्यावरणपूरक रंग वापरा, एवढ्याच मी नागरिकांना विनंती करतो. या विशेष मुलांसोबत होळी साजरी करण्याचा गेले अनेक रंग आपल्याला आयुष्यात जगताना या रोजच्या धकाधकीमध्ये दिसतात, परंतु या विशेष मुलांबरोबर खेळत असताना या रंगांपैकी अजून एक जीवनातली छटा आम्हाला या रंगाची बघायला मिळते आणि आम्हाला स्वतःला ऊर्जा या कार्यक्रमातून मिळते. गेले वर्षभर या होळीच्या माध्यमातून जी ऊर्जा, ही शक्ती आम्हाला मिळते, ती आम्ही शिदोरी म्हणून वर्षभर कामस्वरूपामध्ये वापरून परत एकदा पुन्हा होळी खेळायला पुढच्या वर्षी आम्ही या ठिकाणी एकत्रित येतो. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशच्या मातीतून जे संस्कार झाले, ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते आणि आज मी ठाण्याचा आहे,
मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.